शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांची शिकवण घेऊन राजकारणात उतरलो आहे। हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा या दृष्टीने कोकणाला भेडसावणारी पाणी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी म्हणून माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। पाणी प्रश्न मार्गी लावला तर शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळेल आणि इथला तरुण मुंबईकडे नोकरीसाठी वळणार नाही असं सांगत आता मंत्री म्हणून माझी जबाबदारी दुपटीने वाढली आहे। या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही। सरकार आपलं आहे, सगळी प्रशासकीय यंत्रणा आपल्या हातात आहे। याचा फायदा घेऊन महाराष्ट्र राज्यात आपला दापोली मतदारसंघ अव्वल बनवणार असल्याचं सुतोवाच राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी केलं। ते कादिवली येथील महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत लघु पाटबंधारे अंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे 13,44,00,000च्या धरण भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। कारण शेवटी रामदासभाईंचं राजकारण मी लहानपणापासून पाहिलंय। कोकणासाठी त्यांची असलेली चळवळ ही मी लहानपणापासून पाहिलेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्र फिरतो, आम्ही विदर्भामध्ये फिरतो, आम्ही मराठवाडा फिरतो, या सगळ्या ठिकाणी जात असताना आज राज्यमंत्री म्हणून देखील संबंध महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना ठिकठिकाणी जसं आज आपण इथे तलाव करतो तसं जवळपास प्रत्येक 2 गावाच्या सोडून प्रत्येक 2 गावामध्ये अशी मोठी मोठी धरणं त्या प्रत्येक गावामध्ये, त्या प्रत्येक विभागामध्ये। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती तिथे व्यवसाय म्हणून केला जातो। आज मराठवाड्यामध्ये शेती व्यवसाय म्हणून केली जाते। आज विदर्भामध्ये देखील शेती व्यवसाय म्हणून केली जाते। आणि त्याला मोठा आधार हा म्हणजे पाण्याचा विषय। पाण्याशिवाय आपण काही करू शकत नाही। पिण्याकरता पाणी तर लागतंच, परंतु एखादा व्यवसाय पण आणायचा असेल ना तर पाण्याशिवाय व्यवसाय देखील आणता येत नाही। आणि मग रामदासभाईंची तेव्हा आम्ही पाहिली की उर्वरित महाराष्ट्रामध्ये तिथे सिंचनाचे प्रकल्प होत आहेत, मोठमोठी धरणं बांधली जात आहेत, पाण्याचा मोठा साठा होतोय आणि त्या पाण्याच्या आधारावरती ते MIDC होत आहेत, उद्योग येत आहेत, शेतकरी तिथे व्यवसाय करतायत। परंतु आमच्या कोकणामध्ये असे कुठलेही धरणं नाही, आमच्या कोकणामध्ये असं कुठलाही पाणी साठा नाही। आणि पाणी साठा नाही म्हटल्यानंतर शेती होत नाही, पाणी साठा नाही म्हटल्यानंतर कुठला व्यवसाय होत नाही। त्यांच्याकडूनच शिकवण घेऊन मी 2016 साली सक्रिय झालो। त्याला असा निर्णय घेतला की आपण रस्ते, नळपाणी योजना, सभामंडप ही आपण करायची, जी आता मूलभूत सुविधा आहे। परंतु माझ्या मतदारसंघामध्ये धरणांची देखील कामं मी करणार, मी पाणी साठा देखील करणार आणि माझ्या मतदारसंघामध्ये व्यवसाय आणणार, हे स्वप्न घेऊन मी राजकारणामध्ये उतरलेलो आहे। माझं स्वप्न ह्या दापोली मतदारसंघाला घेऊन फार वेगळं स्वप्न आणि मोठं स्वप्न आहे। मला फक्त रस्ते, नळपाणी योजनापर्यंत आपल्याला सीमित राहायचं नाही। मी मगाशी जे सुरुवातीला सांगितलं, मला व्यवसाय आणायचे, मला इथे उद्योग आणायचे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला इथे शेतीपूरक मला व्यवसाय उभे करायचे। आणि त्यासाठी ही धरणं अतिशय महत्त्वाची। आणि आमदार असताना आपण जेवढी विकास कामं केली, आज आपल्या आमदार मंत्री असताना आता नक्की जनतेच्या माझ्याकडनं अपेक्षा वाढल्या। ह्या अपेक्षेला खरा आपला तुमचा मंत्री 100% खरा उतरेल हा शब्द देखील देतो। आमदार असताना जेवढी विकास कामं केली त्यापेक्षा 4 पटीने जास्त कामं मंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये करून दाखवायची। महत्वाची खाती आपल्याकडे आहेत। आज महसूल सारखं खातं आपल्याकडे आहे। वारस तपास असतील, सातबाराची कुठल्या उताराची अडचणी असतील किंवा तलाठी कार्यालयाचं कुठलंही काम असेल, माझ्या मतदारसंघामधल्या एकाही नागरिकाला त्रास होणार नाही जबाबदारी माझी। आज तुमच्या मतदारसंघामध्ये महसूलचं राज्यमंत्री पद आहे, साधी गोष्ट नाहीये। सगळ्यांना ही संधी उपलब्ध होत नाही। ग्राम विकास मंत्रिमंडळ म्हणजे गावामध्ये होणारी 50,000च्या पाखाडीपासून ते गावामध्ये होणाऱ्या 5 कोटीच्या निधीपर्यंत, म्हणजे ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद पर्यंत सगळी प्रशासकीय यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे। अशा वेळेला ग्राम विकास सगळी यंत्रणा आज आपल्याकडे असताना कुठली आपल्या अडचण नाही। म्हणजे जिल्हाधिकारी झाले, जिल्हा परिषद CEO झाले आणि गृह खातं म्हटल्यानंतर सगळं पोलीस विभाग आला, म्हणजे आपल्याला दुसरं अजून पाहिजे काय? अशा वेळेला आपल्याला ह्या संधीचा उपयोग आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी करायचा आहे। म्हणून आपल्याला आपले हे जे पक्षप्रवेश होत आहेत त्याच्यामुळे आपली शिवसेनेची ताकद वाढते। पण शिवसेनेची ताकद फक्त पक्षप्रवेशाने वाढणार नाही। जो प्रतिनिधी सुर्वे यांनी जो विषय मांडला तो महत्वाचा आहे। सदस्य म्हणून शिवसेनेचे जे काही इथे उपक्रम राबवले जातात, या सदस्य म्हणूनमध्ये मला माझा दापोली मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये अव्वल करायचा आहे आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ ही आवश्यक आहे। त्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ ही आवश्यक आणि मला ते साथ आपण देताय याचा मला खरोखर अभिमान आहे। पुन्हा एकदा आज या धरणाचं भूमिपूजन होत असताना मी पुन्हा तर ह्याचाच करतोय की आपण सर्वांनी निश्चिंत राहा, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहा, कुणावरती अन्याय होणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।